माढा तालुक्यात ज्या ग्रीन बेल्ट ज्याचा समजला जातो हा सीना नदी काठचा परिसर जर आपण पाहिला तर पूर्णपणे सीना नदी काठ जे आहे ते पूर्णपणे कोरडा ठाक पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। सीना नदी काठचा परिसर हा ऊस शेतीसाठी मानला जातो, मात्र आपण जर पाहिला असेल तर हाच ग्रीन बेल्ट मात्र धोक्याच्या अडचणीत अडकल्याचं पाहायला मिळतंय। माढा तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पावसाळा सुरू होऊन जवळपास 2 महिने उलटून गेलेत। समाधानकारक पाऊस जो आहे तो तालुक्यात झालेला नसल्यामुळं सीना नदीकाठच्या परिसरातले शेतकरी आणि पशुपालकांसमोर जे आहे ते पाणी टंचाईचं संकट जे आहे ते उभे राहिलेलं आहे। आपण पाहिलं असेल तर पूर्णपणे ऊस शेती ज्या नदीवर अवलंबून असते हा सीना नदीकाठचा परिसर आणि याच नदी परिसरात आपण आहोत। आणि आपण जर पाहिलं तर पूर्णपणे नदी जी आहे ती कोरडी ठाक पडलेली आहे। एकीकडे कोरडी ठाक नदी असणं पडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर जे आहे ते संकट उभा राहिले, मात्र वाळू माफिया मात्र ह्याचा जो आहे तो चांगलाच फायदा करून घेतानाचं चित्र पाहायला मिळते। दिवसा ढवळ्या देखील या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाळू उपसा जो आहे तो होताना पाहायला मिळतो। एकीकडे प्रशासन सातत्यानं वाळू माफियांच्या विरोधात कारवाई करताना पाहायला मिळतं, मात्र हेच वाळू माफिया जे आहे ते यांचा हैदोस मात्र सीना नदीकाठी काही थांबलेला नाही आहे। आणि एकीकडे नदीकाठचा परिसर जो आहे तो ऊस शेती अडचणीत आलेले असताना उभी पिकं जळून जात असताना दुसरीकडे मात्र वाळू माफियांचा हैदोस या नदीकाठच्या पात्रामध्ये जो आहे तो दिसताना पाहायला सातत्यानं मिळतो। आणि याच पार्श्वभूमीवर आता उजनी धरणातून जे आहे ते सीना नदीमध्ये जे आहे ते थेट पाणी सोडण्याची गरज आहे, तरच पशुपालकांची आणि या सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे। अन्यथा पूर्णपणे जे आहे ते शेतकऱ्यांसमोर उभं आव्हान जे आहे उभं संकट जे आहे ते ठाकल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण पाहिलं असेल मागील 8 ते 9 महिन्यापूर्वी याच सीना नदीकाठी पुराची परिस्थिती निर्माण झाली होती आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल एकीकडे ओला दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता, मात्र आता खऱ्या अर्थानं या नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे, मात्र ती पाणी देखील जे आहे ते मिळताना पाहायला मिळत नाही आहे। ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं असेल तर काय आपल्यासमोर काही शेतकरी देखील जोडले गेलेत। नदीकाठचेच का तुम्ही? नदीकाठी बरं, सीना नदीला पाणी नाही, काय संकट तुमच्या समोर उभा राहिले? पाणी नाही, पाऊस नाही, काय हे रस्ता आमचं खराब झाले, महापूर 9 महिने झाले आमचं, हां तरी पाणी नाही नदीला। उजनी धरणात तर पाणी आहे. आहे की पाणी उजनी असून काय उपयोग, सोडायला पाहिजे ना पाणी। हां. पाऊस एक तर पाऊस नाही आणि परत अजून रस्ते बी आमचा बघा पूल किती खराब 9 महिने झाले हां त्या पुलाला दुरुस्ती नाही, काय नाही। आपण जर पाहिलं असेल तर एकीकडे दुष्काळाची दाहकता या सीना नदीकाठच्या परिसरामध्ये उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी जी आहे ते शेतकरी करताना पाहायला मिळते। आणि कुठतर सीना नदीकाठचा हा पूल जो आहे नदीवरून जाणारा पूल द्या तो देखील खचला गेला आहे आणि याची दाहकता जी आहे ती प्रचंड प्रमाणात जी आहे ते शेतकऱ्यांना जे आहे ते बसताना पाहायला मिळते। माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।